येतोय का आवाज? चेक करा परत एकदा. म्यूट झालं होतं वाटतं माझ्याकडून. आता चेक करा, येतोय का? हा, ओके ओके, ठीक आहे. तर डॉक्युमेंट बद्दल बोलत होतो. ओरिजिनल तुमचं ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल पॅन कार्ड, तुमचं बँकेचं स्टेटमेंट, ज्या अकाउंटवरून तुम्ही पैसे पाठवलेले. आवाज येत नाही, अजून पण येत नाही का आवाज? हा, ओके ओके, ठीक, ओके. तर तुमचं ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल पॅन कार्ड, तुमचं ज्या बँकेत तुम्ही पैसे घेणार त्या बँकेची डिटेल्स, ती डिटेल्स फक्त तुमचा कॅन्सल चेक, तुमचं पासबुक आणि किंवा मग तुमचं बँक स्टेटमेंट, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, अकाउंट नंबर स्पष्ट दिसला पाहिजे. हे तुम्हाला का सांगतोय की तिथं आल्यानंतर बरेच जण मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला फोटो पाठवतात, हे करतात ते चालणार नाही. कारण काय होतं, तिथं भरपूर गर्दी असते, भरपूर लोक असतात, प्रत्येकाची ती प्रिंट आउट काढणं ते वगैरे ते काही शक्य होणार नाही. आपल्याला झेरॉक्स लागत नाही, तुम्ही झेरॉक्स काढून घेऊन येऊ नका. तुम्ही फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवा, तेवढे आपल्याला झेरॉक्स लागत नाही, फोटो लागत नाही, काहीच नाही. मोबाईल मधला फोटो कुठलाही चालणार नाही, बँक डिटेल हाताने दिलेले चालणार नाही, ठीक आहे. आणि ज्याच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नसतील, म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नसेल, मोबाईलमध्ये फोटो असेल तर त्याची प्रिंट आउट काढून, कलर प्रिंट आउट काढून त्याला लॅमिनेशन करून तुम्ही ती कॉपी तिथं घेऊन या. आपल्याला फक्त त्याचा फोटो क्लिक करायचा आहे. आपल्याला त्याचं म्हणजे मोबाईलमध्ये पाठवलेले, व्हॉट्सअपवर पाठवलेले PDF वगैरे काही लागत नाही. म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमची बँक डिटेल. आणि जर तुम्ही आजपर्यंत एकही रुपया जर ऑनलाईन पाठवलेला असेल तर त्या 1 रुपयाचं का होत नाही, पण स्टेटमेंट ज्या अकाउंटवरून तुम्ही पाठवले त्या अकाउंटचं स्टेटमेंट, कोणाच्या अकाउंटवरून असू द्या, वडिलांच्या, भावाच्या, मित्राच्या, कोणाच्या अकाउंटवरून असेल तर त्या अकाउंटचं स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी लागेल. त्या स्टेटमेंटवरती बँकेचा शिक्का लागेल. एवढ्या सगळ्या गोष्टी, आणि व्यक्ती तिथं स्वतः लागेल. तुमच्या ओरिजिनल पावत्या त्या ठिकाणी लागतील, सर्व पावत्या. तर एवढ्या प्रकारचे डॉक्युमेंट आहेत, आणि व्यक्ती तिथं स्वतः लागेल. असं नाही की कोणाकडे पावत्या दिल्या, डॉक्युमेंट दिले, जमा करून घ्या, ते नाही लागणार. तिथं तुम्ही स्वतः हजर पाहिजेत. एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन उद्या, आज रात्री बुकिंग करून उद्या तुम्हाला जो टाइम स्लॉट भेटलाय त्याच टाइम स्लॉट मध्ये तिथं यायचंय. 12चा टायमिंग असेल तर साधारण तुम्ही 11ला तिथं येऊ शकता, किंवा 3चा टायमिंग असेल तर 2ला येऊ शकता. तर 3च्या टायमासाठी तुम्ही 10 वाजल्यापासून येऊन तुमचा वेळ घालवू नका. ज्या वेळेत असेल, आणि एवढं जर सहकार्य केलं तर तुमचा वेळ जाणार नाही. आणि हे जे काम आहे, ज्याला आपल्याला 8 दिवस 10 दिवस लागणार आहे, ते 3-4 दिवसातच पूर्ण होईल. त्यामुळं तेवढं सहकार्य करा. आल्यानंतर गाडी व्यवस्थित लाईनीत पार्किंग करा, कुठे आडवी तुडवी लावू नका, जेणेकरून नंतर येणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही. रस्त्यावर गाडी लावू नका, आणि कुठलंही धूम्रपान, दारू, मावा, इतर काही गोष्टी त्या खाऊन पिऊन ऑफिसमध्ये येऊ नका, म्हणजे जेणेकरून आपला वेळ वाचेल, ठीक आहे. चल, ओके, थँक्यू. काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ऑफिस बंद होण्यापूर्वी पैसे काढण्यासाठी पावती जमा केली तरी आपण पावतीशिवाय एंट्री नाही. मग ठीक आहे ना, तुमची पावती जर जमा असेल तर तुमचे फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन या. तसं सांगा त्यांना पावती जमा आहे, तसं करू आपण. आहे ना, ऑप्शन आहेत ना आपल्याकडं. तुमची अडवणूक कोणाची केली जाणार नाहीये. माझ्या लक्षात आहे ना आपण कोणासोबत काय केलेलं काय नाही. कारण आपण लास्ट स्टेजला काही पावत्या होत्या आपल्याकडे जमा केल्या, त्याचे डिटेल्स आहे ना आपल्याकडं. तुम्ही जे डॉक्युमेंट जर दाखवले तिथं तर आपण आपल्या सिस्टमला सर्च करून ती पावती आपल्याकडे ऐकली लगेच कळून जाते. त्यामुळं ते चालून जातं. डॉक्युमेंटचे झेरॉक्स यायचे नाही, झेरॉक्स नाही लागत, फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागल. अजून सर ज्यांनी कॅश दिली त्यांची पण बँक डिटेल्स सगळ्यांचीच लागल. कॅश दिलेली असेल तरी लागल. फक्त काय आहे, ज्यांनी ऑनलाईन पाठवले का, ज्या अकाउंट मधून पाठवले त्याचं स्टेटमेंट लागल. पण आता देताना तर मी तुम्हाला पूर्ण अकाउंटलाच देणार आहे. कॅश असो, तुम्ही काही दिलेलं असो, पण पैसे तर अकाउंटला, कॅश आपल्याकडे नाहीये. त्यामुळे पूर्ण ते अकाउंटलाच येणार आहे. बुकिंग रोजची रोज असेल का? नाही, एकदाच बुक करणार तुम्ही. मग जी डेट भेटेल त्या डेटला या. पावती नसेल तर नसेल म्हणजे काय, हरवली वगैरे असेल तर तसं सांगा. तिथं काय असेल तर काही ऑप्शन आहे ना त्याच्यावरती. अजून दुसरी गोष्ट काय माझ्या लक्षात आलं होतं पावती बद्दल. आता काही लोक बोलताय की पावती जमा करणार आहे का,
म्हणजे इथं नाही बोललं पण असं बाहेर ऐकायचं आपण पावती नाही जमा करणार, पावती वगैरे काही जमा करणार नाही. पावती तुमच्याकडे शेवटपर्यंत तुमचे सर्व पैसे भेटेपर्यंत पावती तुमच्याकडेच राहणार. रोख पैसे देणाऱ्यासाठी काही सर्वांसाठी सेम सूचना आहे, बाकी काही नाही. स्टेटमेंटला काहीतरी ऑप्शन द्या दादा. स्टेटमेंटला काहीच ऑप्शन नाही. आता काय करणार आहे स्टेटमेंटला? कारण तुमच्याकडे आता स्टेटमेंट तर निघून जातं ना, काय अडचण नाही. तुम्ही बँकेत जा, एक ऍप्लिकेशन द्या, स्टेटमेंट निघून जातं. ज्यांनी कॅश दिली त्यांना तुमच्यासाठी पण सेम आहे. हा बरोबर, बुकिंग झाले लोकांची आधी गेटवर असावी त्यानुसार हा सिस्टमला एंट्री असते दादा, ते चेक करूनच सोडणार आतमध्ये. ओरिजिनल डॉक्युमेंट रिटर्न देणार ना, मग जमा करून थोडे घेणार ओरिजिनल डॉक्युमेंट. लिंकचा टायमिंग रात्री 12च्या आतमध्ये. हा अकाउंट नंबर पेनाने लिहिलेला चालेल, पण कसं चालेल? तुमच्या पासबुक वरती वगैरे असेल तर. आता जर काही अक्षर पूर्ण म्हणजे त्याला काय म्हणतात रीडेबल नाहीये, दिसत नाही, तर त्याच्यावर गिरवलेलं असतं असं अकाउंट नंबर, ते चालून जातं तुमच्या पासबुकवर. तुम्ही डायरेक्टच व्हाईट पेजवरती किंवा एखाद्या वहीच्या पानावरती लिहून आणला तर तो नाही चालणार. हा आधी काही दिलेलं असलं तर परत लागल, आधीचा काही विषय नाही. हा किरकोळ किती रक्कम ऑनलाईन असेल, 1 रुपया असू द्या तरी पण स्टेटमेंट लागेल त्याचं. कॅश पेमेंट दिलेल्या लोकांना बँक डिटेल कशी द्यायची? तर तुम्हाला ज्याच्यामध्ये पेमेंट पाहिजे ती बँक डिटेल द्या. कॅशचा काही विषय नाही तिथं. माझा दादा नाशिकला आहे, त्याला यायला लागेल बाबा. काही स्वतः लागतील त्या. आचारसंहिता लागू होणार आहे. आपण कॅश व्यवहार करणारच नाही, त्यामुळे आचारसंहिता लागू द्या, काही अडचण नाही. मोबाईल छोटा आहे, लिंक कोणाकडनं तरी करून घ्या तुम्ही. लिंक काय 2 मिनिटाचं काम आहे, करून घ्या तुम्ही ते. ओके चालेल. पावती जमा केलेली आहे त्यांनी, कसं यायचं गेटवरून? दादा तुम्ही फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन या ना, त्यांना सांगा पावती जमा केली. कारण जेवढे पावत्या जमा केलेल्या आहे ना त्यांची लिस्ट आपण गेटवर ठेवू ना, त्याच्यामध्ये कळून जाईल. पैसे कसे देणार? अकाउंटलाच देणार दादा. बँक स्टेटमेंट लॉग इन का? रोख रक्कम देणाऱ्यांसाठी बँक स्टेटमेंट नाही लागणार, फक्त बँक डिटेल लागेल ज्याच्यामध्ये पैसे घ्यायचे ते. बँक स्टेटमेंट लगेच लागेल. तुमची ज्यावेळेस बुकिंग आहे त्यावेळेस बँक स्टेटमेंट लागेल. जर तुमच्याकडे जोपर्यंत बँक स्टेटमेंट हातात येत नाही तोपर्यंत बुकिंग करू नका, किंवा पुढच्या तारखेची करून ठेवा. तर पेमेंट प्रोसेस लवकर चालू करा दादा. माझी खूप तळमळ आहे लवकरात लवकर चालू करण्याची. कारण जसं तुमच्यावर बर्डन आहे तसं माझ्यावर पण आहेच ना, असं आहे. ऑफिस उद्या ओपन होणार आहे 10 ते 5 मध्ये. संडेला नाही, संडेला नसणार चालू. कारण कसं की डॉक्युमेंट्स घेतल्यानंतर बाकी पण कामं असतात. संडेला चालू राहील पण फक्त ऑफिस वर्किंग राहील, डॉक्युमेंट नाही कलेक्ट करणार कोणाचे. आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट न्यू अमाऊंट सध्या नाही सर, न्यू अमाऊंट तर सध्या काही नाहीच आहे. कारण हाच खूप मोठा प्रॉब्लेम मध्ये. हा प्रॉब्लेम क्लिअर होईपर्यंत काही नाही आहे. डॉक्युमेंटचे झेरॉक्स नाही लागणार, ओरिजिनल लागेल. पावती मिस नावाने आहे. हा सर स्वतः लागतील त्या. कारण काय होतं
होतं आतापर्यंत आपण ऍडजस्ट केल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येत चालले आणि आपण फसत गेलो. त्यामुळे आता नको येतो. कारण काय होतं, प्रॉब्लेम आला तर तुम्हाला आणि मला दोघांना पण प्रॉब्लेम येतो. पासबुक प्रिंट करून चालणार नाही का? चालेल, पासबुक प्रिंट करून पण चालेल. ओरिजिनल रिसिप्ट नाहीये सर, फोटो आहे. ठीक आहे, चालेल. हरवले असेल ना तर आपल्याकडे रेकॉर्डला चेक करू आपण, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. व्याज देणार आहे का? मुद्दल? प्रयत्न तर व्याज आणि मुद्दल दोन्ही देण्याचा आहे. तुमचे पैसे ठेवून काय करायचं? बॉन्ड सध्या नाही, म्हणजे तुम्ही घेऊन ठेवा, काही टाईप नका करू त्याच्यावर. रेग्युलर करा, मागचं पेंडिंग ठेवा. बरोबर, आपण सिस्टम रेग्युलर करण्याकडेच आपला जास्त प्रयत्न आहे. काही जे म्हणजे काय होईल की कमीत कमी हे बघा, असं नाहीये सिस्टम आपलं पूर्णपणे क्लिअर झालं असं नाही, पण आपल्याला खूप मोठ्या अडचण येते. पण फक्त काय होईल, रेग्युलर चालू झालं की म्हणजे सध्याच्या हाय या अडचणीतून आपण समोर निघू. येणाऱ्या काळात आपण जे एका अडचणीला टेक ओव्हर करू. पण सध्या म्हणजे जे पूर्णच 0% स्टक झालेलं आहे ते ऍटलिस्ट आपण 10% 20% पुढे चालू, म्हणजे तुमच्या ज्या लगेच अडचणी आहेत त्याच्यामधून आपण बाहेर निघू, तुम्ही आणि मी. पण तेवढं सहकार्य तुम्हाला पण करणं आहे, कारण मी खूप स्ट्रगल करून यातून हे केलं. म्हणजे मी जर हार मानली असते तर आज कदाचित आपलं पण सिस्टम बुडालं असतं. सिस्टम बुडालं असतं तर तुम्हाला माहिती आहे, सिस्टम बुडवल्यावर कोणालाच काय भेटत नाही. संचालक जेलमध्ये आणि लोक वाऱ्यावर, असा प्रकार होतो सगळ्या गोष्टीचा. त्यात काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे आपण हा पूर्ण प्रयत्न, आपली धडपड त्याच्यासाठी चालली की आपलं काही ना काही आपण पावलं 2 पावलं पुढे चालत आपण यातून बाहेर निघू.